तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत सातारा बस स्टँडवरती. पाहू शकता तुम्ही बाहेरच्या साईडला नॉनस्टॉप बसेस या ठिकाणी लागतात. आज सातारा बस स्टँडवरून जो रूट करायचा तो म्हणजे सातारा ते स्वारगेट. गाडी थोडीशी युनिक आहे का तर सातारा डिव्हिजनला ज्या गाड्या मिळाल्यात नवीन इलेक्ट्रिक मिनी बस या ठिकाणी वेळापत्रक पाहू शकता तुम्ही. इथून इथपर्यंत अजून बी बरंच असं वेळापत्रक आहे या ठिकाणी. तर किती मोठा वेळापत्रक आहे, भिंत कमी पडायला लागली, वेळापत्रक एवढे मोठं आहे. सातारा बस स्टँडवर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत जवळजवळ. आणि पहिलीच अशी गाडी लागलेली आहे जिथे नॉनस्टॉप बुकिंगला गाडी लावलेली आहे, इलेक्ट्रिक मिनी बस. तर पाहू शकता त्या ठिकाणी सातारा स्वारगेट नॉनस्टॉप धावणार आहे. स्वारगेट जे अंतर आहे जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर आहे. तर बघूया किती वेळात आपला हा अंतर कापतोय इलेक्ट्रिक बसने. या रोडवर जो घाट लागणार आहे तो म्हणजे खंबाटकी घाट. गेल्या वेळेस आपण असाच एक रूट केला होता. टाटाची नवीन BS6 बस आली होती स्वमालकीची, त्यावेळेस पण आपण रूट केला होता. आणि आत्ता पण आपण रूट करतोय इलेक्ट्रिक बसने. स्वमालकीची तर नाही, खाजगी कॉन्ट्रॅक्टवर बसेस आहेत या. चला बुकिंग करून घेऊया मस्तपैकी असा. इकडे आपल्याला तिकडे भाडं जे पडलेले 360 रुपये एवढे तिकडे भाडं आपल्याला पडलेले. सकाळ सकाळची पॅसेंजर लोकांची गर्दी जमली आहे ना इकडे. भाई साहेब आज बस फुल पॅक आहे. मला व्हिडिओच्या शेवटी थोडीशी माहिती देणार आहे. तर पाहू शकता लाईट वगैरे मस्त लावलेली आणि बस काय दिसते. गाडी जी भरली ना सुरुवातीला फुल पॅक झाली गाडी एकदम. आणि पाहू शकता किती पॅसेंजर आहेत एकदम. गाडीविषयी सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आणि आता आपण प्रवासाचा आनंद घेऊया मस्तपैकी असं. आणि आता पाहू शकता गाडी रवाना झालेली आहे आणि टाइम झालाय बरोबर 6 वाजले.
मस्तपैकी सनराईज झालेला आहे इकडे पाहू शकतो पाठीमागे मस्त. आणि सगळे प्रवासी इकडे झोपी गेलेले आहेत पाहू शकतो या ठिकाणी. कारण बस एवढी शांत आहे ना, कोणाला पण ह्याच्यामध्ये झोप लागेल. तुम्ही जर बसमधून प्रवास केला असेल बोरिवली, नाशिक, सातारा, स्वारगेट, तर नागपूरला सुद्धा मिनी इलेक्ट्रिक बसेस दिलेल्या आहे. तर मित्रांनो, महामंडळाने ही इलेक्ट्रिक जी सेवा दिली आहे तुम्हाला, तर कशी वाटली मला कमेंट करून सांगा मस्तपैकी असं. तर फायनली मित्रांनो, आपला जर्नी इकडे कंप्लीट झालेला आहे, सातारा ते स्वारगेट. बाहेरून ही जी इलेक्ट्रिक मिनी बस आहे ती अशा प्रकारे दिसते. फ्रंट साइड ओलेक्ट्रा कंपनीची बस आहे. इथं मेलची बॅजिंग दिलेली आहे आणि ग्रीन कलर मध्ये नंबर प्लेट आहे. वन साइड जे लोक आहे तो अशा प्रकारे. बसमध्ये काय काय खासियत आहे ते तुम्हाला दाखवतो. इकडे चार्जिंगची सुविधा दिलेली आहे, या ठिकाणी पाहू शकताय. 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे, पाहू शकता अशा प्रकारे सिटिंग आहे 2x2. आणि सीट्स तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे थोड्या खालीवर सीट आहे. फ्रंटवाली जी सीट आहे ती थोडीशी मोठी आहे. सगळ्यात उंच सीट आहे ती शेवटची सीट आहे. मधले जे सीट आहेत ते थोडेसे खाली आहेत. जेवढा अप्परला असेल तेवढी विंडो साईज कमी दिलेली आहे. आणि मिडलला पाहू शकता केवढी मोठी काच दिलेली आहे. या साईडला इमर्जन्सी एक्झिट दिलेला आहे. इकडे पडदा दिलेला आहे पण काढलाय बहुतेक वाटतं. इकडे लॅगेज ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. या बसमध्ये या सीटला पुशबॅक दिलेला नाहीये. या अशी स्टेबल सीट आहे, पाहू शकता अशा प्रकारे. आणि इथे हँडल बार दिलेलं आहे. फुट रेस्ट नाही दिलेलं आहे या ठिकाणी. या सीटचे जे कुशन आहे ते एकदम मस्त कुशन आहे. या सीटला ती फक्त हँडल बार, एक मोठीशी विंडो आहे, एक AC आहे आणि इमर्जन्सी बटन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इमर्जन्सी एक्झिट साठी हे हॅमर या ठिकाणी दिलेलं आहे, पाहू शकता अशा प्रकारचं हॅमर आहे. अप्परला पण इमर्जन्सी डोअर दिलेले आहेत, 2 दिलेले आहेत त्या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. अशी काही सुविधा आहे, जास्त काही या बसमध्ये नाही. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये जायचं असेल ना, शिवाय बस एकदम बेस्ट राहील तुमच्यासाठी. तुम्हाला फरक जाणवलं 19-20 मध्ये बराच फरक आहे याच्यामध्ये. तर आता गाडी चालली चार्जिंग पॉइंटला, तिथे दादांची बोलूया. ड्रायव्हर केबिन मध्ये जी फॅसिलिटी आहे ते कसं काम करते ते तुम्हाला दाखवतो. सर, माझं नाव सुनील बारसकर आहे, मी डेपो मॅनेजर आहे स्वारगेट विभागामध्ये. केबिन अशी की एअर कंडिशन केबिन आहे, ड्रायव्हरसाठी एकदम सुटेबल आहे. त्याच्यावरती सगळे डॅशबोर्ड दिले, लाईटचे बटन आहेत, डोअरचे बटन आहेत, सगळे ऑटोमॅटिक आहे. डिस्प्ले असा दिलाय की त्याच्यावरती तुम्हाला चार्जिंग किती उतरली, काय झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. AC दिलाय, पूर्ण AC एकदम पॉवरफुल AC दिलेला आहे. AC
तुम्हाला चार्जिंगचे बटन दिलेले आहेत. जर तुम्ही इथं चार्जिंगचे बटन आहेत, अलाराम आहेत, की बसलेल्या जागेवरती तुम्हाला ड्रायव्हरला सगळ्या गोष्टी इथून कळतील. या साईडला तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे गिअर दिलेत, पॉवर बटन आहेत. पॅसेंजरसाठी एकदम कम्फर्टेबल बस दिलेली. प्रत्येक सीट वाईज चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारे आपण एकदम सुविधा व्यवस्थित दिलेली आहे. या बस सध्या आता स्वारगेट सातारा मार्गावरती चालत आहे. प्रवाशांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आतमध्ये डिस्प्ले दिलेला आहे, त्या डिस्प्लेवरती सगळे नोटीस स्टॉप येतील ते सगळे दिसले जातात. तिथं अलाराम आहे, हा स्टॉप आलाय, तो स्टॉप आलाय, असं सगळं सर्व गोष्टी तो इथून अनाऊन्स करून सांगतो. बसमध्ये आपल्याला सेफ्टीसाठी 4 ठिकाणी फायर सिलेंडर दिलेले आहेत, की जेणेकरून जे आपल्याला इमर्जन्सी काळामध्ये ते उपयोग करता येईल. पॅसेंजरसाठी ठेवण्यासाठी लगेजची सुविधा करून दिलेली. खालच्या साईडला पण लगेज ठेवता येते. आणि बसमध्ये आपण 3 प्रकारे कॅमेरे दिलेले आहेत. एक फ्रंट कॅमेरा इथं बॅक साईडला आहे आतमध्येच, आणि एकदम रिअर साईडला कॅमेरा दिलेले आहेत. त्याचं सगळं मॉनिटरिंग इथे ह्या कंट्रोल बोर्डवरती चाललेलं असतं. आता चार्जिंग लावल्यामुळे ते दिसत नाही, तर सगळं मॉनिटरिंग इथं चाललेलं असतं. सर ह्याच्यावर सेन्सर पण दिलेला, कोणी कॉलवर बोललं की डिटेक्ट होते. सकाळी आपण 100% वरती साताऱ्याहून काढली होती. इथं आल्याच्या नंतर 65% राहिली, म्हणजे 35% आपली जवळजवळ गेलेली. सातारा ते पुणे मार्गावरती 25%. अशा आपण दिवसभरात 5 फेऱ्या करतोय. काही बसेसला 4 फेऱ्या करतो, पण त्या कम्प्लीट होते, काही प्रॉब्लेम येत नाही. माहिती सांगितलेली. धन्यवाद सर माहिती सांगितल्याबद्दल. ड्रायव्हर दादा आहे, त्यांनी पण चांगला सपोर्ट केलेला आपल्याला. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा. आपण अजून एक ब्लॉग करणार आहे शिवनेरीचा. दादांबरोबर एक ब्लॉग करणार आहे शिवनेरी बसचा. तर बघूया स्वारगेट ते दादर आहे ना, स्वारगेट ते दादर कधी योग आला तर नक्कीच आपण बनवूया. अटल सेतू मार्गे नवीन ब्रिज तुम्हाला माहितीच असेल, तर त्याचा नक्कीच हा ब्लॉग आपण बनवूया. काय नाव दादा तुमचं? रामेश्वर आठवड. तर चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.